नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव हर्षल गजानन सोळंकी. मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील प्रशिक्षणार्थी आहे. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहास विषय आहे. इतिहास विषय आपण आज जो आपण आज अभ्यासणार आहे ते इतिहास विषयामधील घटक सविनय कायदेभंग, सर्व उपघटक, मिठाचा सत्याग्रह, पेशवाचा सोलापूरचा सत्याग्रह. विद्यार्थी मित्रांनो, सविनय कायदेभंग हा घटक पण शिकण्या अगोदर मी आपल्याला काही प्रश्न विचारतो. त्यांनी आपल्याकडून ज्यांना त्या प्रश्नांची उत्तरे येत असतील त्यांनी आपला हात वरती करावा आणि उत्तर सांगावं. तर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव काय होते? काय होते विद्यार्थी मित्रांनो? मोहनदास करमचंद गांधी. काय होते? मोहनदास करमचंद गांधी. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला होता? कोणत्या राज्यामध्ये झाला होता? गुजरात राज्यामध्ये झाला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पाहिलेच. आता आपण आपल्या घटकाकडे वळू आणि सविनय कायदेभंग चळवळ काय हे आपण अभ्यासू. तर विद्यार्थी मित्रांनो, सविनय म्हणजे काय? सविनय म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? नम्रपणे, प्रामाणिक, एकदम सहनशीलते, म्हणजे एक प्रकारे न हिंसा केलेली, म्हणजे एकदम प्रामाणिक आणि नम्रपणे केलेलं असं एक युद्ध म्हणावं लागेल, एक चळवळ म्हणावं. तर विद्यार्थी, चळवळ म्हणजे आपल्याला माहिती आहे चळवळ म्हणजे काय? की आपण एखादं उद्दिष्ट प्राप्त करण्याची जी धडपड असते, काय उद्दिष्ट प्राप्त करण्याची जी धडपड असते त्याला चळवळ म्हणतात. बरोबर विद्यार्थी का? तर विद्यार्थी सविनय म्हणजे काय ओळखलं. आता सविनय कायदेभंगाची उपघटक आहे विद्यार्थी मित्रांनो, मिठाचा सत्याग्रह हा आता आपण अभ्यासणार. तर विद्यार्थी मित्रांनो, जो हा मिठाचा सत्याग्रह लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा सराव जो जे लाहोरला अधिवेशन झालं होतं विद्यार्थी मित्रांनो, तिथं स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला होता. तिथं म्हणजे संमत झाल्यावर महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. तर तो ठराव मंजूर झाला म्हणून त्यांनी सविनय कायदेभंग करण्याचा एक विचार मनामध्ये केला होता. या चळवळ सुरू करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश सरकारकडे बरेच अशा मागण्या गांधीजींनी केल्या होत्या. त्यामध्ये प्रमुख मागण्या ज्या होत्या, मिठावरील कर रद्द झाला पाहिजे, ही प्रमुख मागणी होती विद्यार्थी. कोणती? मिठावरील जो कर आहे तो रद्द झाला पाहिजे, एक प्रमुख मागणी. दुसरी होती सरकारी मक्तेदारी रद्द करा, ही प्रमुख मागणी होती विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे पहिली मागणी कोणती? मिठावरील कर रद्द झाला पाहिजे आणि सरकारी मक्तेदारी कमी झाली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, जो हा मिठाचा सत्याग्रह आहे हा आता आपण विश्लेषणात्मक पाहू. काय हो? विश्लेषणात्मक कसा? आता विद्यार्थी मित्रांनो, विश्लेषणात्मक पाहू म्हणजे पण त्याचं सोयीस्कर हे हो, म्हणजे सोयीस्कर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या प्रमुख मागण्या पाहिलेल्या होत्या, प्रमुख मागण्या ज्या दोन पाहिलेल्या होत्या, ह्या मागण्या गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे केल्या होत्या. पण गांधीजीच्या ह्या मागण्या विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिश सरकारने फेटाळून लावल्या. फेटाळून लावल्यामुळे गांधीजीने मिठाचा कायदा म्हणून
भर सत्याग्रह करण्याचे ठरवले. काय होते, ह्या ज्या मागण्या फेटाळून लावल्या होत्या लाहोर अधिवेशनाने, त्या फेटाळून लावल्यामुळे त्यांनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय केला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हा भाग सविस्तर बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे नीट हा सामान्य जनतेचा आहारातील महत्त्वाचा घटक आहे. काय आहारातील महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे एक प्रकारे कसं आहे, तर आपण जेवत असेल त्या मीठच नसेल तर तो फिल्टर नसेल तर तो काही कामात येऊ शकते. म्हणजे एक प्रकारे आपण मिठामुळे आपल्या जी जिभेला जी चव असते ते निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूवर कर लादणे हा अन्याय करत होता त्यावेळेस. म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यावेळेस मिठावर कर लादून हा आपल्यावर सगळ्यात मोठा अत्याचार केला होता, की मिठावर कर लादून. कोणता केला होता विद्यार्थी मित्रांनो? मिठावर कर लादून सगळ्यात मोठा अत्याचार आपल्यावर केला होता. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, गांधीजींना सत्याग्रह केला. तसा तर अन्यायकारक कायद्याचे बरेच होते आपल्यावर. म्हणजे विद्यार्थी म्हणून अन्यायकारक कायदे आपल्या ब्रिटिश सरकारने बरेच केले होते, मक्तेदारी म्हणा किंवा असे काही. पण विद्यार्थी मित्रांनो, हा जो तो होता सविनय कायदेभंगाचा, शांततेच्या व सत्याग्रहाच्या मार्गाने मुंड्या या मागचा व्यापक येतो. त्यांचा अर्थ विद्यार्थी म्हणून स्वतः तो होता, पण शांततेच्या मार्गाने विद्यार्थी मित्रांनो या मागचा हेतू वेगळा होता. म्हणजे सत्याग्रहाचा मार्ग वेगळा होता विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मिठाचा जो सत्याग्रह आहे, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रावरील म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी निवडली. दांडी या ठिकाणाची निवडली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 78 अनुयायी घेऊन 78 अनुयायी विद्यार्थी मित्रांनो 78 अनुयायी विद्यार्थी मित्रांनो घेऊन गांधीजींनी 385 किमी पदयात्रा अनेक गावांमध्ये त्यांनी भाषणे परस्पर केली. विद्यार्थी म्हणजे 385 किमी आहे ते भाषणे करून त्यांनी पूर्णपैकी म्हणजे अधोमध्ये जे गाव येत होते त्यांना भाषणे देऊन ही यात्रा संपूर्ण पार पाडली. म्हणजे जे ते भाषण देत होते विद्यार्थ्यांनी त्या भाषणातून त्या दांडी यात्रेत सहभागी होण्यास आव्हान केले. गावागावांमधील जे लोक होते त्यांना यात्रेमध्ये
सहभागी होऊन लोकांना आवाहन केले की तुम्ही या यात्रेला समर्थन द्या आणि चला असं गांधीजींनी 5 एप्रिल 1930 रोजी विद्यार्थी 5 एप्रिल कधी 5 एप्रिल 5 विद्यार्थी 5 एप्रिल 5 एप्रिल विद्यार्थी 5 एप्रिल 1930 5 एप्रिल 1930 ला दांडी येथे विद्यार्थी मित्रांनो गांधीजी पोहोचले आणि 6 एप्रिल रोजी समुद्र किनाऱ्याच्या जवळ जे मीठ होतं ते मीठ उचलून विद्यार्थी मित्रांनो आपल्या मुठीमध्ये मीठ उचलून त्यांनी तो मिठाचा कायदेभंग केला. म्हणजे ते किनाऱ्यावरती जे मीठ होतं ते उचलून आपल्या हातामध्ये तो जो मिठाचा कायदा होता तो एकदम मोठा. आणि विद्यार्थी त्यामुळे सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. विद्यार्थ्यांना काय गळाचा सत्याग्रह झाला त्यामुळे पूर्ण देशावर सविनय कायदेभंग सुरू झाला. म्हणजे एक कारण मिठाच्या सत्याग्रहापासून सविनय कायदेभंगाला प्रारंभ झाला. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण मिठाचा सत्याग्रह पाहिला. आता पेशावरचा थौ काय पेशावरचा थौ पेशावरचा थौ. तर विद्यार्थी पेशावरचा तो होता तो असा होता की खान अब्दुल गफ्फार खान हे गांधीजीचे अनुयायी होते. त्यांना सर्वत्र गांधी म्हणून पण ओळखण्यात येत होतं. पुन्हा खान अब्दुल गफ्फार खान जे होते त्यांना सर्व गांधी म्हणून ओळखण्यात येत होते. ते गांधीजीचे महत्त्वाचे एकनिष्ठ आणि निष्ठावान एक अनुयायी होते. त्यांनी खुदाई खिदमतगार काय खुदाई खिदमतगार काय विद्यार्थी खुदा खुदा खुदाई खिदमतगार जी हे आपले विद्यार्थी म्हणून त्यांनी हिदायत खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. कशी केली? खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. सरकारने त्यांना जेव्हा हे गांधीजींना जो विद्यार्थ्यांना म्हणजे गांधीजी सविनय भंग केला होता गांधी त्या गांधीजी सविनय कायदेभंग केला होता. त्यामुळे त्यांनी जो सर्व गांधीजी होते त्यांनी गांधीजी पावलावर पाऊल चालत त्यांना पण तह करण्यास सुरुवात केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो सरकारने जो आपला यांनी खुदाई खान अब्दुल गफ्फार खान यांनी जो तह केला होता तो विद्यार्थी मित्रांनो 23 एप्रिल 1930 रोजी कधी केला होता? 23 एप्रिल 1930 आणि विद्यार्थी मित्रांनो 23 एप्रिल 1930 ला यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. आठवडाभर त्यांनी हा तह केला होता विद्यार्थी म्हणजे आठवडाभर ते शहर बंद होते. सरकारने गटवाल जी पलटण होती सरकारची ब्रिटिश सरकारची गटवाल जी पलटण होती त्यांनी या सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी विद्यार्थी मित्रांनो गोळीबार करण्याचे आदेश दिले होते त्यांना, परंतु गढवाल समितीचे जे पलटणीचे अधिकारी होते त्यांना आपल्याला चंद्रसिंग
ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. विद्यार्थी काय दिला? गोळीबार करण्यास नकार दिला. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना विद्यार्थी मित्रांनो शिक्षा पण झाली होती. तर विद्यार्थ्यांना सविनय आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत झाले. कारण 4 मे 1930 रोजी गांधीजी यांना अटक करण्यात आली. कधी? 4 मे 1930 रोजी गांधी यांना अटक करण्यात आली. या अटकेचा त्यावेळेस देशभर निषेध करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो काळाला देशभर निषेध करण्यात आला. तर आता काय बघायचं मित्रांनो आपण पेशावर. आता कोणता पाहिला? सोलापूरचं प्रत्यावर. कोणता पाहिला? सोलापूरचा प्रत्यावर. कोणता पाहणार विद्यार्थी मित्रांनो आपण? सोलापूर. सोलापूर विद्यार्थी मित्रांनो सोलापूर आपल्याला माहिती आहे का? सोलापूर हे कुठे आहे ठिकाण? सोलापूर हे महाराष्ट्र राज्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो काय? सोलापूर आहे. तिथं ऊसाचे कारखाने सगळ्यात जास्त आहेत. ऊसाचे कारखाने असल्यामुळे ते विद्यार्थी मित्रांनो गिरणी कामगार सगळ्यात जास्त होते. सोलापूर येथील म्हणजे सत्याग्रह जो करणारी व्यक्ती होती ती गिरणी कामगार होते. विद्यार्थी म्हणजे ते गिरणी कामगार जे होते ते सगळ्यात आघाडीवर होते सत्याग्रह करण्यासाठी. त्यांनी मोर्चे काढले. तत्कालीन कलेक्टरवर मोर्चा करून तत्कालीन विद्यार्थी त्यांनी जेव्हा ते मोर्चे काढले त्यावेळेस तिथे कलेक्टर जे होते ते कलेक्टरने त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये विद्यार्थी शंकर शिवधारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्यू पडले होते. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन ते जनतेने विद्यार्थी जे आपले शहीद झाले होते शंकर शिवधारे स्वयंसेवक जे होते त्यांच्यावर गोळीबार करून विद्यार्थी ते मृत्यू पडल्यामुळे त्यावेळेस त्या जी जनता होती त्यांनी विद्यार्थी मित्रांनो पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन त्यामध्ये म्युन्सिपल इमारती ते पूर्ण जाळून टाकले होते. विद्यार्थी मित्रांनो काय केले होते? म्हणजे हल्ले गेले होते तिथं. तर विद्यार्थी सरकारने मार्शल लॉ लावला होता. म्हणजे मार्शल लॉ म्हणजे काय? लष्करी कायदा. काय मार्शल लॉ म्हणजे काय? लष्करी कायदा. तर जारी केला लष्करी कायदा. या आंदोलनामुळे विद्यार्थी म्हणजे हे आंदोलन दडपण्यात आलं. या आंदोलनात आघाडीवर जे होते जे आघाडीवर असलेले मलप्पा होते मलप्पा, धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बानी हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना विद्यार्थी मित्रांनो या कारणामुळे फाशी देण्यात आली. काय विद्यार्थी मित्रांनो? त्या कारणामुळे फाशी देण्यात आली. काय काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो आपण आता? इतिहास पाहिला आणि घटक सगळी काय देऊन पाहिला आणि उपघटक विकास सत्याग्रह, पेशवाचा आणि सोलापूर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर